नमस्कार मित्रांनो, तुमचं मराठी लफडा यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. प्रेक्षकांच्या मनात घर करणारे हे पात्र म्हणजे ती रेश्मा. तर तिची हसणे व तिचे बागडणे ही तिची ओळख. तर तिचं नाव सहयोगिता सचिन चौधरी. एक तरुणी 19 वर्षाची अभिनेत्री. तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन आणि भाव डायरेक्ट मनाला लागतो. अवघी तरुणी असून एवढ्या कमी वयात एवढे नाव कमवणे साधी गोष्ट नाही. ती 8वी आणि 10वीच्या दोन्ही मराठी वेबसिरीजमध्ये तिने काम केलेले आहे. ती एका सातारच्या गावात राहते, पण तिची फॅमिली बॅकग्राऊंड मिडल क्लासचा होतं. पण तिची जिद्द, मेहनत आणि परिश्रम यातून ती वर आली. तिने ठरवलं होतं की मी एक अभिनेत्री होणार. तिचं शिक्षण पुण्यात झालं. शाळेतही हुशार असून तिला नृत्य व जिम्नॅस्टिकमध्ये रुची होती. तिने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि नाटकांमध्ये सुद्धा तिने भाग घेतला आणि प्रत्येक ठिकाणी आपली मेहनत दाखवली. 2019 साली सहयोगिताने टिकटॉकमध्ये आपली यशाची पहिली पायरी चढली. सुरुवातीला तिच्या तिला काही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अनेकांनी तिच्यावर टीका केली, पण ती खचली नाही, कारण तिचा आत्मविश्वास दिसून येत होता. तिने दररोज नवीन काहीतरी शिकून घ्यायची चालू केले. तिने छोट्या-मोठ्या मालिकेमध्ये काम करायला चालू केले. 2023मध्ये 8वी या वेबसिरीजसाठी ऑडियन्स मिळाली आणि ही वेबसिरीज शाळेच्या जीवनावर आधारित होती. एक कथा होती. शाळेमध्ये आपली एक आठवण असते, ती या वेबसिरीजमध्ये दाखवली होती. तिने यामध्ये रेश्मा हे पात्र मिळाले आणि प्रेक्षकांचे मन बनवले. आपण सर्वजण ही मालिका तिच्यासाठीच पाहत असतो. 8वी ही वेबसिरीज बंद झाली. आता 10वीची ही वेबसिरीज ट्रेडिंगला आली आहे. तिचा आता मोठा फॅन पेज आहे. तिच्यावर आता सोशल मीडियावर रील आणि फॅन पेज काढले जात आहेत. ती एकदमसाठी आणि संस्कारी मुलगी आहे. ती काही एका रात्रीत स्टार झाली नाही, पण तिची प्रत्येक वर्षाची मेहनत, त्यामुळे आता ती एक मोठी स्टार झालेली पाहायला मिळत आहे. ती आता मुलामुलींना एक एक्सप्रेशन झालेली आहे, त्यामुळे ती मोठा प्रतिसाद मिळतोय. ती सोशल मीडियावर मोटिवेशन व्हिडिओ टाकते, त्यामुळे लोकांना तिचे व्हिडिओ अजून पाहायला आवडतात. 10वी नंतर तिला जास्त ऑफर मिळाली आहे, पण ती विचार करूनच ऑफर स्वीकारते. रेश्मा हे पात्र आता सगळीकडे चर्चेचे विषय आहे. हे पात्र आता लवकरच दुसऱ्या काही पिक्चरमध्ये पाहायला मिळू शकते. सहयोगिता याच्यावर थांबली नाही. ती म्हणते यश मिळालं तर ते टिकवता आलं पाहिजे आणि नवीन गोष्टी शिकायला आल्या पाहिजेत आणि यश मिळालं तरी हुरळून जायचं नसतं, तर ते अजून मिळवायचं असतं. तिने आपले स्वप्न प्रत्यक्षात साकार केले आहे. मेहनत करू लागली. तर तिच्या कार्याला सलाम आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.